आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रवींद्र पानवटी सर, तसेच इथे उपस्थित आपण सर्वांचे मी सौ अंबिका गणपा आपल्या सुप्रभात क्लासेसच्या वतीने सहर्ष स्वागत करते। श्री रवींद्र पानवटी सर संचलित सुप्रभात क्लासेसच्या वतीने सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा हा सोहळा साजरा करण्यासाठी आपण इथे एकत्रित जमलेले आहोत। संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्या चंद्राची, दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची, हीच प्रथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची। सुमंगल वातावरणात समयीच्या उजळल्या वाती मान्यवरांनी शुभहस्ते प्रज्वलित कराव्या ज्ञान ज्योती। मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे। इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा। आनंदाचा दिवस, हा सौख्याचा दिवस, हा गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा, वर्षभरातून उजळींना आनंद देणारा हा महत्त्वपूर्ण समारंभ म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा सोहळा श्री रवींद्र पानवटी सर संचलित सुप्रभात क्लासेसच्या वतीने आयोजित सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा हा सोहळा आपल्या महाराष्ट्र भूमीला एक वैभवशाली परंपरा आहे। ही संतांची भूमी आहे। या संत भूमीला एक आगळा इतिहास आहे। पण मित्रहो, आमच्या या सुप्रभात क्लासेसला सुद्धा एक लहानगा इतिहास आहे, एक परंपरा आहे। इतिहास आहे एका छोट्या झोपडीतून एका भव्य इमारतीपर्यंतचा प्रवासाला, खडकाळ माळरानातून एका सुंदर अशा इरवळीत नटलेल्या नंदनवनाचा। इतिहास आहे येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि परंपरा आहे या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला। आमच्या पानवटी सरांनी लावलेलं छोटंसं रोपटं आज एका मोठ्या वटवृक्षात परावर्तित होत आहे। दरवर्षी 1ली ते 10वी इंग्लिश मीडियम, सेमी मीडियम व मराठी मीडियम चे वर्ग भरतात। इंग्लिश मीडियम साठी ऑल सब्जेक्ट सुद्धा इथे सुरू करण्यात आलेले आहेत। तसेच 11वी 12वी बीकॉम फर्स्ट सेकंड थर्ड इयरचे अकाउंटन्सी या विषयाचे क्लासेसही इथे घेतले जातात। याचे सर्व श्रेय या क्लासेसच्या कर्तृत्ववान व्यवस्थापनाकडे जाते व उंच शिखर गाठण्याची व यशस्वी होण्याची परंपरा आजही सन 2001 पासून येथील प्रभावी अध्यापनामुळे व या गुणवंत विद्यार्थ्यांच्या परिश्रमामुळे कायम राहिलेले आहे। अत्तराने कपड्याला सुगंधित करणे हे काही मोठी गोष्ट नाही। आयुष्याची खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा आपले आयुष्य आपल्या कर्तव्याने सुगंधित होते। आपल्या कर्तृत्ववान कार्यशैलीतून स्वतःबरोबरच इतरांचे जीवन सुगंधित करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आजचे मान्यवर। आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत आपल्याला माननीय विजयलक्ष्मी कुर्ली मॅडम। त्यांचे शिक्षण BSc M.Ed असून सन 1996 साली MPSC मार्फत सरळ सेवा भरतीद्वारे पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांची निवड झाली। सन 1997 ते 2007 PSI ते API पर्यंत बृहन्मुंबई येथे पोलीस ठाणे तसेच संरक्षण शाखा येथे ते कार्यरत होते।
सन 2007 ते 2011 पोलीस इन्स्पेक्टर PI म्हणून सोलापूर शहर व सोलापूर ग्रामीण या ठिकाणी कार्यरत होते. सन 2011 ते 2016 पोलीस प्रशिक्षण केंद्र केगाव या ठिकाणी सुद्धा त्यांचे कार्य होते. आणि सन 2016 ते 2023 सोलापूर ग्रामीण येथे वाहतूक शाखा व सोलापूर शहर या ठिकाणी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कक्ष येथे कार्यरत होते. आणि सध्या मे 2023 पासून पोलीस उपनिरीक्षक मुख्यालय सोलापूर ग्रामीण या पदावर ते कार्यरत आहे. त्यांनी पोलीस दलात एकूण 27 वर्ष सेवा बजावली असून पोलीस दलात काम करताना लोकोपयोगी विविध उपक्रम राबवून जनजागृती केली आहे. प्राध्यापक विठ्ठल वंगासर हे इंग्रजी या विषयाचे गाढे अभ्यासक असून त्यांचे शिक्षण MA इंग्लिश लिटरसी MA BEd असून ते सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेज हैदराबाद येथील परीक्षेत त्यांना A श्रेणी A ग्रेड मिळालेले असून त्यांचे शैक्षणिक अनुभव KG to PG म्हणजे लोअर KG to पोस्ट ग्रॅज्युएशन या इंग्लिश विषयाचा अध्यापनाचा 21 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. तसेच 7वी संडे इंग्लिश स्पीकर्स क्लब या भारतातल्या एकमेव इंग्लिश स्पीकर्स क्लबचे ते संस्थापक असून दरवर्षी या क्लब तर्फे प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन गटात द बेस्ट इंग्लिश टीचर अवॉर्ड दिले जातात. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या सुप्रभात क्लासेसच्या आमच्या सहशिक्षिका सौ गडपा मॅडम यांना गेल्याच वर्षी द बेस्ट इंग्लिश टीचर अवॉर्ड मिळालेला आहे. याचा अतिथी म्हणून लाभलेले प्रमुख पाहुणे एक उत्कृष्ट निवेदिका, गायिका, कवयित्री, लेखिका सौ रेणुका बुधारमताई. त्यांचे शिक्षण BA असून आधुनिक सारथी या सोलापूर मासिकाचे संपादक सहाय्यक असून स्वरांजली तेलुगू चॅनल निवेदिका असून तेलुगू बातम्यांसाठी त्या संचालिकेचे काम करतात. पद्मवंश भीमान श्री मार्कंडे मामुनींचे रसाळ ओवीबद्ध चरित्र त्यांनी प्रकाशित केलेलं साहित्य आहे. तसेच तेंदूची पाने हा काव्यसंग्रह, आनंद हा कथासंग्रह, प्रख्यात तेलुगू बालसाहित्यिक दासरी वेंकटरमणा लिखित आनंदम या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त तेलुगू कथासंग्रहाचा मराठी अनुवाद त्यांनी केलेला आनंद हा कथासंग्रह हा त्यांनी प्रसिद्ध केला. तसेच विविध साहित्य संमेलनात त्यांचा सहभाग असतो. जसे 91वे अखिल भारतीय साहित्य संमेलन सोलापूर, विविध विभागीय साहित्य संमेलन सोलापूर, ग्रामीण साहित्य संमेलन, अंकुर साहित्य संमेलन, सत्यशोधक OBC साहित्य संमेलन अशा अनेक संमेलनांमध्ये त्यांचा विशेष सहभाग असतो. पुण्यात सतत 3 वर्षे काव्य वाचनाचे अनेक कार्यक्रम त्यांचे झाले. तसेच अनेक भक्ती संगीताच्या कार्यक्रमात तेलुगू व मराठी भाषेतून उत्कृष्ट निवेदन आणि गायन त्यांचं हे कार्य आवडीचं कार्य आहे. प्राध्यापक रोहन कुर्ली सर हे इंटरनॅशनल मोटिवेशनल स्पीकर असून सध्या ते मॅनेजिंग डायरेक्टर ॲट वर्कफोर्स सेंटर प्रायव्हेट लिमिटेड मध्ये कार्यरत आहेत आणि द नेक्स्ट सोल्युशन्स चे डायरेक्टर आहेत. तसेच महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्सचे गव्हर्निंग काउन्सिल मेंबर आहेत. त्यांचे 11 नॅशनल अँड इंटरनॅशनल रिसर्च पेपर्स पब्लिश केले गेले आहेत. इन्फोसिस अवॉर्ड विनर ऑफ बेस्ट वर्क इन प्लेसमेंट 2021 मध्ये तसेच 2022 मध्ये रुबिकॉन अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आला. लोकमंगल सन्मान चिन्ह हे बिगेस्ट जॉब फेअर ऑर्गनाइज केल्याबद्दल मिळालेला हा त्यांचा सन्मान चिन्ह, लोकमंगल सन्मान चिन्ह. अशा विविध पारितोषिक, विविध सन्मानांनी पुरस्कृत करण्यात आलेले ज्येष्ठ अतिथी आपल्याला आज उपस्थित राहिले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लाभले. या सगळ्याची शीतलता असे मान्यवर, आकाशाची ओढ आणि मानसिकीची जोड असे मान्यवर. अशा मान्यवरांचा व्हायलाच हवा योग्य सत्कार. मी श्री पालुगंडी सरांना विनंती करते की त्यांनी आदरणीय विजया लक्ष्मी कोळी मॅडम यांचा सत्कार करावा. प्रयत्नाचा
मुलांना मिळालेल्या गोड फळाचा. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारा यश हा विजय ठरतो, पण अनेक संकटांशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो. अशा अनेक संकटांशी सामना करत इतिहास घडवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आपण आता करणार आहोत. सायन्स या विषयात 27 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 90 पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. मॅथ्स या विषयामध्ये 21 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 90 पेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत. संस्कृत या विषयात 15 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत.
इंग्लिश या विषयात 15 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत. एसएसटी या विषयात सुद्धा 15 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत. अगदी मी मुंबईमध्ये असतानापासून ऐकत होते. क्लासेसचं नाव एवढंच होतं की सुप्रभात क्लासेस. 10वीच्या विद्यार्थ्यांना सर खूप मन लावून शिकवतात. एवढे वाक्यच मी प्रत्येक व्यक्तीकडून ऐकत होते. 2001 पासून सुरू झालेलं आहे. तर त्या क्लासेसचं आता वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. त्याचा अर्थ हे सगळे आपण इथे उपस्थित असलेले आणि प्रत्येक विद्यार्थिनी 90 पेक्षा जास्त गुण घेतलेले, खरोखरच तुमचा गुणगौरव करण्यासारखंच हे असे गुणवंत विद्यार्थी तुम्ही इथे उपस्थित आहात. आणि त्या गुणवंत विद्यार्थ्यांना घडवणार आहे सुप्रभात क्लासेस असं मी म्हणेन. आपल्या या पूर्व भागामध्ये तेलुगू समाज, कन्नड समाज आणि इतर समाजाचे लोक सुद्धा एकत्र राहतात. त्यांना परवडेल असे आणि त्या मुलांपर्यंत योग्य शिक्षण, 10वीचा योग्य शिक्षण अभ्यास त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची एक उत्तम माध्यम म्हणजे सुप्रभात क्लासेस सोलापूर. ती विद्यार्थिनी अगदी 95, 90, 98 मार्क आहेत का काय? तुम्ही अभ्यास करता का काय करताय तुम्ही? म्हणजे एवढ्या गुणवत्ता, एवढी टॅलेंट तुमच्यामध्ये. याचा अर्थ तुम्ही परिपूर्ण आहात इथे बसलेले आणि तुमचं भविष्य, तुमचं आयुष्य तुम्ही घडवण्यासाठी सक्षम आहात इथे. बरोबर आहे. त्या काही जे शिक्षण घेतलेले आहेत ते एक अधिकारी मग आपल्यासमोर मी उपस्थित आहेत. तर तुम्ही याच्या पुढे आजच्या काळाच्या अनुरूप जो शिक्षणाची पद्धत बदललेली आहे, ज्या शिक्षणाचं स्वरूप बदललेलं आहे, ज्या शिक्षणामध्ये विविध आपला सर्वांगीण विकास होण्याचा आहे आणि आपल्याला अनेक पर्याय आहेत. त्या शिक्षण, असे शिक्षण तुम्ही या आजच्या काळामध्ये घेत आहात आणि तुम्हाला उपलब्ध आहेत. शिक्षण घेण्यासाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत. त्यावेळेस आम्हाला फक्त 10वी 12वी नंतर एकतर शिक्षिका व्हायचं आहे, बँकेत नोकरी किंवा डॉक्टर, असे मोजकेच पर्याय होते. पण आता तसं नाही आहे. तुम्ही 10वी झाल्यानंतर अगदी नोकरीला लागेल असं असे वेगवेगळे छोटे छोटे कोर्सेस पण आहेत, 12वी आलेले आहेत. तसं आपल्याला शून्यातून वर जायला पाहिजे. ते करत असताना आपण स्वतः तेवढी जिद्दीने आणि डोळस म्हणजे सगळीकडे काय चाललेलं आहे, पण कोणी म्हणतं म्हणून तुम्ही तिकडे जायचं हे चुकीचं आहे. आपण काय करायचं, आपले कॅपेबल काय आहे, आपले आई वडील काय शिकवण्यासाठी त्यांचे कॅपेबल काय आहे, त्यांचे ऐपत नसताना त्यांनी घर वगैरे विकून तुम्ही मोठ्या याच्यात तुम्ही स्वतः ठरवायचं की मी याच्यात करून दाखवणार आहे, मला असं व्हायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वतःचं मन ऐकून स्वतःचा निर्णय घेत नाही तोपर्यंत सक्षम आपण त्या पद्धतीने ध्येयाकडे पुढे जाणार नाही. हे सांगायचं तात्पर्य असं आहे की त्या याच्यातून मी स्वतः गेलेले आहे. जेव्हा मी 7वीला होते त्याची माझी आई, मी पूर्व भागातली, माझी आई बिड्याकर म्हणून माझ्या पाठीमागं लागली होती. मी म्हटलं अरे मला बिड्या करायची इच्छाच नाही, मला शिकायचं आहे. म्हणून मी वडिलांना सांगून मी 10वीपर्यंत शिक्षण घेतले. 10वीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर आता बस झालं, 10वीपर्यंत जास्त मुली शिकत नाहीत आपल्या समाजामध्ये. 10वी जर शिकली तर मग शिकलेला मुलगा मिळणार नाही असं, म्हणजे त्यांची जी काही समाजाच्या दृष्टिकोनातून आपल्या कुटुंबाच्या याच्यातून आम्हाला प्रोत्साहन मिळायचं आईवडिलांचं. आईवडिलांची ध्येय काय असतं, आपली मुलगी मोठी व्हायला शिकायला पाहिजे आणि त्यांचं लग्न करून द्यायचं, त्यांची जबाबदारी पार पाडायची, एवढी संत असतं. पण ते करत असताना आईवडिलांना सुद्धा मी काय करू शकते असं त्यांना सुद्धा आत्मविश्वास किंवा त्यांना सुद्धा एक विश्वास निर्माण करण्यासाठी आपण त्या पद्धतीने त्यांना सांगायला पाहिजे की मी बिड्या करू इच्छित नाही किंवा मी ह्या गोष्टी करत नाही, मला असं व्हायला पाहिजे, मी ते करून दाखवते. आपल्याविषयी आईवडिलांना सुद्धा तेवढाच विश्वास असला पाहिजे. त्यांना सुद्धा हा माझी मुलगी किंवा मुलगा या ध्येयाकडे जाऊ शकतो म्हणून त्यांनी स्वतःहून तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी, तेवढं प्रोत्साहन करण्यासाठी त्यांच्या याच्यामध्ये आपलं विश्वास निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे. फिजिक्स शिकवणारे शिंदे सर होते. शिंदे सर सहज आम्हाला बोलून गेले की तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला स्पर्धा परीक्षा देण्यासाठी
स्पर्धा परीक्षा म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर MPSC देण्यासाठी तुम्हाला खूप चांगला मार्ग आहे. त्यावेळेस MPSC हे शब्द मी ऐकलेले, स्पर्धा परीक्षा शब्द मी ऐकलेले कधी, मी सेकंड इयरला असताना 12वी नंतर. मग मी माझा वर्ड लागला होता की स्पर्धा परीक्षा म्हणजे काय. मग मी यावेळेस मात्र कोणालाही कधी सांगितलेले नाही. एक शिक्षिका म्हणून शिक्षिकेचं मी हे पण करत होते, शाळेत काम करत होते आणि दुसरी बाजू मला स्पर्धा परीक्षा पण चालू होती. जर तास नसेल त्यावेळेस मी आमच्या शिक्षकांचं एक हे असं वर्ग स्टाफ रूम असं, तिथं मी MPSCचा अभ्यास करायची. आम्ही सकाळी ग्राउंड करायचे. आमच्या घरच्यांना काहीच माहिती व्हायचं नाही की शाळेमुळे जात असेल घरी किंवा बाहेर जात असेल असं आई वडिलांना माहित होतं, कारण आता सर्व्हिस करते, तिला काही विचारायचंच नाही आपण. पण ज्या वेळेस MPSC परत त्यावेळेस सेकंड 95ला जेव्हा MPSCची परीक्षा सुरू झाली होती त्यावेळेस पूर्व परीक्षा आणि मेन परीक्षा 2 परीक्षा होते. त्या याच्यामध्ये मग मी पूर्व परीक्षा पास झाले, मेन परीक्षा पास झाले, फिजिकल पास झाले आणि घरी शांत नेहमीप्रमाणे शिक्षिकाची नोकरी करते बस. पण जेव्हा बोर्डामध्ये माझं नाव आलं आणि तिथून फोन आला तेव्हा मी आईवडिलांना सांगितलं की मी PSI झालेली आहे. त्याला मगाशी आम्ही विचारलं की काय करणार आहे, तर BCA करणार असं म्हणत होता. मग माझा भाचा येतो, तो इंटरनॅशनल मोटिवेटर आहे. त्याला विद्यार्थी बरोबर कॅश होता आणि तो विद्यार्थीचं एकदा जर त्यांनी बघितला ना त्याचा आवड कशात आहे त्याला बरोबर गाईड करतो. त्याला तेव्हाच म्हणत होता की तू BCA का करतोय, अकाउंटन्स एवढी छान असताना तू इकडे का वळतोय. ते मला कोडिंग डिकोडिंग करणार आहे, बरोबर आहे की नाही. हा, तर याने अकाउंटमध्ये 100 पैकी 100 घेतले असेल तर त्याचं मन काय म्हणतं, मला कोडिंग डिकोडिंग करायचंय, मी BCA करणार आहे, हे ठरवायचंय आपल्याला. And my dear friends, myself Sneha Bangde. As a topper of the Supervisor classes, I would like to share few feelings that I have. So when I joined these classes, I really felt very good because all the teachers here are really very friendly, and I really feel proud about my marks that I have scored. And all the credit goes to my parents, to my teachers, and me too. So thank you so much. Thank you everyone. Thank you. Myself Rajeshri K. I have scored 93% and I am proud of my marks. And my first thank goes to Hanumanti sir. Thank you for giving me a very good teaching. And thank you very much. शिक्षकांना आवडलेलं आहे आणि मला 92.60% पडले आहेत ते फक्त आपल्या ट्युशनच्या शिक्षकांमुळे. आणि आपली आता 10वी संपली, ते दिवस गेले, आता फक्त आठवणी राहिले. सरांनी शिकवलेले गणित, आता पण ट्युशनची खूप आठवणी येते. घंटी टीचरांची आठवण येते, गणपा टीचरांची आठवण येते, कारण की ते दिवस कसे क्षणाने घालवले होते ट्युशनमध्ये परत ते येत नाही. आणि टीचरांसोबत केलेल्या गमती जमती आठवतात. शाळेचा सगळ्यात आवडता वर्ग म्हणजे 10वीचा असतो आणि मला खूप आनंद वाटतो की मी सुप्रभात क्लासेसमध्ये शिकले आणि मी क्लासेसची खूप ऋणी आहे. मान्य श्री पानपट्टी सर आम्हाला गणित विषय शिकवायला होते. त्यांचं शिकवण्याची पद्धत हे अतिशय सोपं आहे. तसेच इंग्लिशला गणपा मॅडम आणि सायन्सला बंटी टीचर आम्हाला शिकवायला होते. त्यांचं शिकवण्याचं पद्धत आणि त्यांनी आमच्यावर केलेली वेळोवेळची मार्गदर्शनामुळे मी या तिन्ही विषयात 90पेक्षा जास्त गुण मिळवू शकतो. उपस्थित मान्यवर आणि पूज्य गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्रांनो, सर्वप्रथम आमंत्रित केल्याबद्दल मनपूर्वक आभार आणि मला बोलण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद. मी विवेक गोगी, सुप्रभात क्लासेस इयत्ता 10वी 2018च्या बॅचचा पासआउट विद्यार्थी. मी सध्या BTech इन कम्प्युटर सायन्स हे शिक्षण वॉलचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथून घेत आहे आणि सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. इयत्ता 9वी हा 10वीचा पाया मानला जातो. मी इयत्ता 9वीत असताना सुप्रभात क्लासेसमध्ये प्रवेश घेतला होता. मी मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे, त्यामुळे मला इंग्रजी आणि गणित हे विषय खूप अवघड वाटायचे आणि हे इंग्लिश, मॅथ्स, सायन्स आपल्या क्लासेसमध्ये खूप चांगल्या पद्धतीने शिकवले जायचे. त्यामुळे हे विषय मला हळूहळू सोपे वाटू लागले.
आणि सुप्रभात क्लासेसमध्ये मिळालेल्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळे मला इयत्ता 10वीमध्ये 92.40 एवढे गुण मिळाले. त्यामध्ये गणितमध्ये 100पैकी 99, सायन्समध्ये 100पैकी 81, इंग्रजीमध्ये 100पैकी 85 हे गुण मिळाले होते मला. आणि पानकुंदी सरांमुळे माझा गणिताचा पाया हा इयत्ता 9वी आणि 10वीमध्ये मजबूत झाला होता. त्यामुळे 11वी 12वी सायन्स आणि इंजिनिअरिंगमधील हायर मॅथमॅटिक्समध्ये मला पुढे काही अडचण आली नाही आणि तिथेही मला खूप चांगले गुण मिळाले. मला 12वीला गणितामध्ये 100पैकी 95 आणि हायर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्समध्ये आउट ऑफ 10 9.40 CGPA मला मिळालेला आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये गणित हे खूप महत्त्वाचे असते. गणितामुळे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स हे डेव्हलप होतात. मी BTech 3rd इयरमध्ये असताना स्मार्ट इंडिया हॅकेथॉन नॅशनल लेवल कोडिंग कॉम्पिटिशन हैदराबादच्या फायनलला सिलेक्ट झालो होतो. मी एक उदाहरण देतो. बिग बॉस पाहिलं सगळ्यांनी? बिग बॉस माहिती आहे ना? ते बिग बॉस एंटरटेनमेंट रिलेटेड, मूवीज रिलेटेड हा शो झाला. शार्क टँक हा असा शो आहे तो स्टार्टअप्सना फंडिंग देतो. आपल्या भारत देशात खूप सारे स्टार्टअप्स आहेत. आता आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी स्टार्टअपला खूप प्रोत्साहन देतात. स्टार्टअप्समध्ये एक्झाम्पल आपल्या देशात फोनपे, फ्लिपकार्ट, झिरोदा असे खूप सारे स्टार्टअप्स आहेत. खूप सारे युनिकॉर्न स्टार्टअप्स आहेत. त्या युनिकॉर्न स्टार्टअप्सला शार्क टँकमध्ये इन्व्हिटेशन असतं. ते तिथे येतात आणि आपला जो आयडिया आहे ना तो तिथे प्रेझेंट करतात आणि त्यांच्या कंपनीला ग्रोथ मिळण्यासाठी तिथे फंडिंग ते पिच करतात. तसा तिथे मला फंडिंगचा आयडिया पिच करायचा होता नागपूरमध्ये. मग तिथे आम्ही आमचा प्रोजेक्टचा आयडिया पिच केला. हे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनकडून आम्हाला अप्रिसिएशन मिळालं आणि सेंट्रल वॉटर कमिशन ऑफ इंडियाकडून आम्हाला जे रिसोर्सेस पाहिजे होते, सॅटेलाईटचे इमेजेस आणि नद्यांवरचा जो डॅमवरचा जो डेटा होता तो आम्हाला सगळा उपलब्ध झाला आणि आम्हाला गव्हर्नमेंटकडून 5 लाखचा फंडिंग मिळाला हे प्रोजेक्ट स्टार्टअपमध्ये कन्वर्ट करण्याचा. आता सध्या हा प्रोजेक्ट सोलापूर युनिव्हर्सिटी अंतर्गत इन्क्युबेट झालेला आहे. सायन्स, मराठी व सेमीचे वर्ग एकत्र घेत होते. ह्याचा मला खूप फायदा झाला. त्यामुळे आणि टीचर खूप चांगल्या पद्धतीने सायन्स शिकवायचे. त्यामुळे मला 11वी 12वी सायन्स आणि माझ्या इंजिनिअरिंगमध्ये कुठलीही अडचण आली नाही. सगळ्या कन्सेप्ट मी खूप लवकर ग्रास्प करू लागलो आणि सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये माझा चांगलाच ग्रीप होता. त्याचं श्रेय मी मॅडमला देतो. सुप्रभात क्लासेसमध्ये इयत्ता 9वी व 10वीला गणपत टीचरमुळे माझे कम्युनिकेशन, इंग्लिश पब्लिक स्पीकिंग, स्टेज रिडिंग यांसारख्या सॉफ्ट स्किल्समध्ये मी सुधारणा करू शकलो. मॅडममुळेच मी ते सगळे गोष्टी इम्प्रूव्ह करू शकलो. त्यामुळे माझा कॉलेजमध्ये कॉन्फिडन्स वाढला आणि मी खूप साऱ्या कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन सुद्धा करू लागलो. एवढेच नव्हे तर कॉलेजने मला टेक्नॉलॉजी रिलेटेड वर्कशॉप्स करायला ती पुन्हा येत नाही. पण हा आमचा पिल्लू अगदी आवर्जून आमच्या घरी आलेला आहे आणि हे खूप अभिमानास्पद आहे आणि कौतुकास्पद आहे. धन्यवाद विवेक. त्यानंतर एक विनंती आहे की पालक वर्ग इथे आहेत. पालक वर्ग जर तुम्ही आपलं मनोगत व्यक्त करू इच्छित असेल. विजया पुरी मॅडम आणि सारथी स्पोकन इंग्लिश आणि रोटरीच्या माध्यमातून सतत कार्यरत असणारे श्री विठ्ठल बंगासर आणि प्रोफेसर रोहन पुरी सर, तसेच पानुगंटी काकाजी व सुप्रभात क्लासेसचे सर्वा रवींद्र पानुगंटी सर, रश्मीताई, अंबिकाताई आणि सुनीताताई या सर्व टीमवरना माझा शिरसावंत नमस्कार. कारण हे वाघिणीचं दूध आहे, ते तुम्ही प्यायला लागलेलं आहात आणि ते तुम्हाला समर्थ घडवेल असा माझा विश्वास आहे. आज इथे या कार्यक्रमाला मला बोलवलं. सुप्रभाताची ध्येय रविकिरणे विद्यार्थ्यांच्या अंगणात उतरली. सुप्रभाताची ध्येय रविकिरणे विद्यार्थ्यांच्या अंगणात अवतरले आणि होऊन
होऊनी बुद्धिमत्तेच्या व्हिटॅमिन गोळ्या, त्या काय झाल्या, व्हिटॅमिन गोळ्या झाल्या हो. होऊनी बुद्धिमत्तेच्या व्हिटॅमिन गोळ्या त्या किरणातून मुलांच्या नसा नसात भिनाले. सकस विद्या चांगली, सकस विद्या चांगली बुद्धी, सक्सेस मंत्र हॅपीनेसचा जोश नवा, विश्वास नवा आणि निर्धार इथे फक्त जिंकण्याचा. करिअर पाया घडवा, जीवनही घडवा. करिअर पाया घडवा, जीवनही घडवा. संदेश मिळे सुप्रभातचा, प्रगतीचे ते पंख लेऊनी झेंडा फडकावा यशस्वीतेचा, झेंडा फडकावा यशस्वीतेचा. इथंच असाच एक कार्यक्रम चालला होता आणि आठवड्यांच्या बरोबर पुन्हा इथं भेटतो आहोत. वर्षानुवर्ष आम्ही इथं या व्यासपीठाचा वापर करतो आहोत आमच्या रोटरी आणि सावकीच्या माध्यमातून. तर व्यासपीठाची आदरणीय मान्यवर, सोलापुरामध्ये 2 ताईंचा जलवा आहे. एक ताई ज्या नुकत्याच खासदार झालेल्या आहेत, प्रणिती ताई, आणि दुसऱ्या आमच्या रेणुका ताई. त्यांच्यासाठी सोलापूर ग्रामीणच्या DYSP ज्याला म्हणतो आम्ही, पोलीस उप अधीक्षक या पदावर, सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या सर्वांचे आदरणीय विजयताई कुटे मॅडम, सुप्रभात क्लासेसचे संचालक माझे स्नेही श्रीयुत रवींद्र पांडुगंडी सर, आणि सरांचे आधारस्तंभ सतत पाठबळ ज्यांना मिळतं त्यांचे वडील पांडुगंडी काका, या क्लासेसचे सगळे सन्माननीय शिक्षक वर्ग, गणपा मॅडम, सुमिता वल्लाय मॅडम, बंडी मॅडम, रश्मी पांडुगंडी मॅडम, सरांच्या मिसेस, संस्कृती शिक्षक, सायन्स शिक्षक, बाकी सर्व शिक्षक वर्ग, टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ, आणि माय डिअर स्टुडंट्स, गुड आफ्टरनून. आम्ही मॉर्निंगला पण आलो आहे आणि आफ्टरनूनची वेळ झाली आहे आणि अडचणीवर मात करून आपण या ठिकाणी इतक्या सहनशीलतेने आपण हा कार्यक्रम आपण अटेंड करत आहात. यासाठी सर्वांसाठी पहिल्यांदा जोरात कळा. हा एसीचा हॉल आहे, तो पहिल्यांदा घडतोय. आम्ही गेल्या 15-16 वर्षापासून इथं आम्ही कार्यक्रम करतोय. एक प्रश्न या सगळ्या यशस्वी विद्यार्थ्यांना आहे, काळजीपूर्वक ऐकायचं आणि विचारपूर्वक उत्तर द्यायचं. आर यू रेडी? आर यू रेडी? मी जेव्हा 10वीत होतो 1988 बॅच सुद्धा मी मार्कंडे हायस्कूलचा विद्यार्थी, जी गुजर बाजारामध्ये भरायची. आता ती शाळा तिथं अस्तित्वात नाही आहे. ती शाळा आता नव्या घरकुलमध्ये स्थलांतरित झालेली आहे. त्या शाळेचा मी माझी विद्यार्थी. मी शाळेमध्ये त्यावेळी 2 नंबर क्रमांकाने पास झालोय. 81% म्हणजे ती फार मोठी झेप त्यावेळेची. आय टॉकिंग अबाउट 36 इयर्स बॅक. माझी 10वी झाली ही 36 वर्षांच्या पूर्वी. आणि त्यावेळी बोर्डामध्ये जो टॉपर होता ही सिक्युअर्ड 88%. त्यावेळी आम्हाला बोर्डाचे नंबर लागायचे, पेपरमध्ये नंबर यायचे आणि पेपरमध्ये बघूनच आम्ही ओळखायचो की आम्हाला किती मार्क्स त्या ठिकाणी मिळाले वगैरे वगैरे. त्यावेळी अशा प्रकारे तुमचा ऑनलाईन सिस्टम नव्हतीच. आमच्या वेळी कॉम्प्युटरच अस्तित्वात नव्हते, पण बाकीच्या नंतर गोष्टी पकडूनच द्या तुम्ही. तर प्रश्न सर्वांसाठी आहे, ऐका मी काय म्हणतोय. मी 10वीमध्ये 81% प्राप्त केले किंवा मी मिळवले, असं वाक्य आहे, सोपं वाक्य आहे. आणि ते किती विद्यार्थ्यांना 85% मार्क पडले? हा प्रकार आपण किती विद्यार्थ्यांना 80% मार्क पडले? जास्त का कमी? कमीत कमी. मी मग या ठिकाणी म्हणजे 10वीमध्ये म्हणा 12वीमध्ये म्हणा, नॉर्मली एक वर्ड मला तो सांगायचा आहे. विद्यार्थी म्हणतात मला अमुक अमुक मार्क पडले. मार्क कसं पडतात? पाऊस पडतो. मार्क कसे पडतात हो तुम्हाला? तुम्ही मार्क तुम्हाला पडत नाहीये, तुम्ही मार्क मिळवताय. मार्क पडण्यात आणि मार्क मिळवण्यात मध्ये मोठासा फरक आहे मित्रांनो. मैत्रीण सुद्धा त्या ठिकाणी, मैत्रीण सुद्धा काम मला असं म्हणतोय. तर आपण मार्क मिळवलेले आहात, त्यामुळे तुमचा या ठिकाणी असा मोठा कौतुक सोहळा या ठिकाणी घडलेला असतो. त्यामुळे कधीच असं म्हणायचं नाहीये वी हॅव टू चेंज द वर्ड्स. तर आपली आपल्या जीवनाची बदलायची आहे.
मला मार्क पडलेच नाहीये, मी मार्क्स मिळवले. कसे मार्क पडतात हो? त्यांना 35 पडतात ना, त्यांना मार्क पडतात. आणि 60, 70, 80, 90 मार्क ते मार्क मिळवतात तुम्ही. यू आर सिक्युअर युअर मार्क्स, यू हॅव स्कोर्ड युअर पर्सेंटेज. त्यामुळे यापुढे आता सिक्युअर किंवा स्कोर्ड हे दोन चांगले शब्द इंग्लिशमध्ये वापरले जातात. इंग्लिशचा विद्यार्थी आहे प्रथम, नंतर इंग्लिशचा प्राध्यापक आहे. तर त्यामुळे अशा प्रकारच्या नवीन गोष्टी आम्ही या ठिकाणी राबवतोय आमच्या या फील्डमध्ये. अजून एक गोष्ट सांगायची आहे, परिवर्तन कसं घडतं जगामध्ये आणि आम्ही काय करतो आहोत. तुम्हाला एक प्रभाव सर्वांना माहिती आहे, त्याला आपण स्विचार म्हणतो असं बघा. प्रॅक्टिस मेक्स डॅश डॅश परफेक्ट. कोण सांगतंय उदाहरण? कोण नक्की करून दाखवायचं? प्रॅक्टिस मेक्स डॅश डॅश परफेक्ट असे वाक्य आपण अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे, वाचलेलं आहे. ते कोण कोण करतं वाक्य? फिल द ब्लँक्स. प्रॅक्टिस मेक्स डॅश डॅश परफेक्ट. काय उत्तर आहे? मोठ्याने सांगा. स्नेहा बोलेल ना. काय म्हणते तू? प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. अशा प्रकारचं शतकानुशतक आपण हा विचार आपण अंगी बाळगलेला आहे. आपल्या या शिक्षणाला मला एक प्रश्न विचारायचा आहे ताई, तुम्हापासून सर्वांसाठी. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट याचा अर्थ प्रॅक्टिस मेक्स वुमन परफेक्ट नाही का? कधी विचार केला या गोष्टीचा? विचार केला का? सरावाने मनुष्य परफेक्ट म्हणतो म्हणे, मग सरावाने महिला परफेक्ट बनत आहेत का? बघा आमच्या ऋणकताईंना त्यांचं शिक्षण झालं 7वीला, त्या गाण्या गुणगुणायच्या आणि विचारलंय तुम्ही कसे आलात स्टेशनवरनं? म्हटलं लोकल आलो. म्हटलं ठीक आहे. म्हटलं पण ड्रायव्हर सांगितलं की या साहेबांना आपण आपल्या गाडीमध्ये घ्या आणि त्यांना स्टेशनला पोस्ट करा. पोस्ट केल्या पुन्हा त्यांचा कॉल आला की दादा तुम्ही व्यवस्थित पोहोचलात का स्टेशनवर? ऐकलं का? सिक्वेन्स काढला का काय बोलतो याकडे. पण नंतर मग असं झाल्यानंतर आता हा एक प्रसंग आहे, आधी जो प्रसंग आहे. आता याच्यामध्ये मला सांग म्हटलं, त्या सुंदर मुलीचा चेहरा जास्त वेळ तुम्हाला आठवेल का या व्यक्तीचं वागणं तुम्हाला जास्त वेळ आठवेल? काय उत्तर आहे तुमचं? असं का? सुंदर ते दिसलं ते झालं ते क्षणिक होतं, ती क्षणिक गोष्ट आहे. पण ज्या व्यक्तीनं आपल्या व्यवहारातून, आपल्या बिहेवियरनं, आपल्या कॅरेक्टरवरनं जे काही त्यांनी छाप पाडली त्या तरुणावर, ती होती लॉंग लास्टिंग इम्प्रेशन. ती कायमची छाप अशी होती. म्हणून आपण आपली छाप अशी कायमची करायची आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या पालकांना किती त्यांचं मन किती भरून आलं असेल बघा या ठिकाणी की माझी लेक, माझं सुपुत्र, माझ्या चकुला, सोन्या गोण्या मोठ्या, किती मोठं कौतुक त्यांनी केलेलं आहे. आणि त्याचं कौतुक बघायला पालक स्वतः त्या ठिकाणी आले. त्यामुळे जे फोटो काढलेत ना, असं माझी तुम्हाला विनंती आहे त्या फोटोचं मोठं फ्रेम करून ठेवायचं. आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये करतो तसं. आम्ही ज्यांना आवड देतो ना त्याचं मोठं फ्रेम करतो असं आणि त्याला भेट देतो. ती कायमची आठवण त्या मुलांना त्या ठिकाणी इतरांसाठी एक मोटिवेशनल गोष्ट असते. त्या नेहमी इन्स्पिरेशन मग जात असतं. एक व्हॉट्सअप गोष्टी या गोष्टी करण्याचं डिले झालं, हे झालं, ते निघून जातं. फोटो फ्रेम करून ठेवायचं आणि कायम तुम्हाला ती पुढच्या पिढीसाठी इन्स्पिरेशन असणार आहे. किती लोक करणार आहात या गोष्टी? फोटो फ्रेम करायचं. आपली ही मेमरी सर तुम्हाला पाठवते त्या ठिकाणी. तुमचा फोटो तुम्हाला मिळत जाईल. फोटोग्राफर त्या ठिकाणी स्वतः मोठे फोटो काढतील, त्याच्याकडे घ्या. 2-4 गोष्टीची बाब असते. कर्तृत्वापेक्षा किरकोळ गोष्ट आहे. या ठिकाणी मोठं सन्मान झालंय. 2-4 अवश्य खर्च करायचे आणि ती मेमरी कायम आपल्या लाईफमध्ये ठेवायची असते. विल मॅनेज दॅट इज इम्पॉर्टंट. कारण कर्तृत्व आहे या सुप्रभाकालेचं मी अगदी पहिल्यापासून मी त्या ठिकाणी साक्षीदार आहे. अगदी लॉकडाऊनच्या कालावधी काय घडलंय सरांना सांगितलं किस्सा आहे. लॉकडाऊन जेव्हा सगळं जग स्तब्ध झालं होतं, व्यवसाय बंद पडले, इन्कम बंद पडलं, त्यावेळी हलाखीचे आज सुरू झाले होते. सरांनी नुकतं स्टार्टिंग क्लास उभं केलं होतं. बँकेचा प्रचंड डोंगर त्यांच्यावर डोक्यावर होता. कसं जेवण जगायचं प्रश्न पडला होता. मी तर आहेच आहे, माझ्या फॅमिलीचं काय? माझी फॅमिली म्हणजे सरांचं स्टाफ, त्यांचे शिक्षकवृंद, त्यांना जगवायचं कसं हा प्रश्न पडलाय. त्यांचं पण कुटुंब चाललं पाहिजे. त्यासाठी सरांनी काय केलं माहिती आहे तुम्हाला? त्या सरांनी आपल्या असलेलं सगळं बायकोजवळ पैसा सगळं घरात सगळं सोनं काढलं आणि ते गहाण ठेवलं आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांनी जगवून ठेवलं. अशी व्यक्ती म्हणजे आपली रवींद्र पानवटी सर. त्यांनी एक फॅमिली असं सुद्धा म्हणजे बिग फॅमिली, इतकं मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी आहेत. आता 95, 96, 98, 100 out of 100 किती मोठी अचिव्हमेंट आहेत. मला अजून प्रश्न पडतोय 100% 100 कसे म्हणतात हो? काय टेक्निक तुम्ही वापरता सर पानवटी सर तुम्ही? अजून मला प्रश्न पडतोय
तर मला त्यावेळी 81% पाठ पडले होते, तर मी पास गट समजायचो, काही नाही मी यापुढे. तुम्ही जो काय 95, 96 आउट ऑफ 100, संस्कृत 100, मॅथ्स आउट ऑफ 95, मॅथ्स 100, संस्कृत 100, सायन्स मध्ये 96, किती इंग्लिश 95, अजून माझा ग्रेड वाटतो. कोण आहे 95 वाला? इंग्लिश इज माय पॅशन. तर असे जे घडत असतं हा व्हेरी नाईस ना. तर ही गोष्ट अशी आहे. अजून एक गोष्ट, जर प्राप्त परिस्थिती असेल, प्रतिकूल असेल, आपण व्यवस्थित डोकं लढवलं, लॉजिकचा वापर केला, तर पुन्हा जीवनामध्ये कसं यश मिळू शकतं. त्याच्या मूर्तीमध्ये एक्झाम मिळतंय. जगप्रसिद्ध बास्केटबॉल प्लेअरच्या आयुष्यामध्ये मायकेल जॉर्डन या खेळाडूच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग आहे. जसं आपल्याकडे क्रिकेट अतिशय पॉप्युलर आहे इंडिया, द मोस्ट पॉप्युलर गेम इन इंडिया इज क्रिकेट. द सेम वे द मोस्ट पॉप्युलर गेम इन द US इज बास्केटबॉल, नॉट क्रिकेट, नॉट अदर थिंग्स. त्यांना आता कुठं क्रिकेट माहीत होतो आहे, असं बॅट खेळतात म्हणे वगैरे होईल. आता इथं यावर्षी वर्ल्ड कप मॅचेस वाढले त्या ठिकाणी. त्या जीवनामध्ये किस्सा घडलेला आहे की अतिशय गरीब अशा घरामध्ये जन्मलेला हा झोपडपट्टी मसलं एरियामध्ये न्यूयॉर्कच्या जन्म राहणारा हा. एकदा ते वडिलांनी तर सांगितलं की बघ म्हणलं माझ्याकडे, म्हणलं ते माझ्याकडे ते एक कपडा आहे, हा ऐका व्यवस्थित ना, काय नेमकं काय गोष्ट घडली कशी. हे अतिसत्य म्हणजे सत्य घटना आहे. हा एक कापड आहे आणि हा कापड काय करायचं आहे ते सांग भाऊ, म्हणजे याची मार्केटमध्ये विकायला काढलंय, तुला कापड आहे, त्याला किती भाव मिळू शकेल. मग 13 वर्षाचा हा मायकल त्याने विचार केला की म्हणजे डॅडी साधारणपणे का $1 साधारणपणे मिळू शकेल. अमेरिकेचा चलन माहिती आपलं, करन्सी कुठली आहे, $मध्ये असतं. साधारणपणे $1 आपल्याला मिळू शकेल. म्हणलं नाही, म्हणलं की काम करायचं, म्हणलं हे घे आणि हे कापड मला $2 मध्ये तू कसं विकतोस म्हणून दाखवून दे. काय म्हणलं, मायकेलच्या विक्यामध्ये काय होतंय, याची किंमत जास्तीत जास्त $1 येऊ शकेल. ऍक्च्युली इथं हा क्लास जे आहे म्हणजे ऑल निवडण्याचं कारण जे आहे, मी क्लास चालवतो मागील 23 वर्षापासून. पहिल्यांदाच मी क्लासच्या बाहेर हे कार्यक्रम करतोय आणि याच ठिकाणी तर मला 2दा सत्कार झालेले आहेत आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून. एकदा रोटरी क्लब कडून आणि दुसरं आहे फूड बँक कडून. याच हॉलमध्ये झालेले. माझी पण इच्छा होतं माझ्या विद्यार्थ्यांचा पण सत्कार याच ठिकाणी व्हावं, म्हणून मी भरपूर प्रयत्न केलेला आहे. एसीचा हॉल आहे, परंतु म्हणजे इलेक्ट्रिक म्हणजे लाईटचं काही प्रॉब्लेम असल्यामुळे थोडं हे झालं, परंतु जर सगळं चाललं असतं तर अजून 2 तास बसले असतं सगळ्यांना एसी गाण्यासाठी. तर कार्यक्रम तर व्यवस्थित आम्ही सगळ्यांना चांगले प्रयत्न केलेला आहे. तर आमच्या क्लाससाठी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भरपूर शिक्षक प्रयत्न केलेले, त्यांचे थोडासा सत्कार करावा म्हणून मी सरांना मॅडमला विनंती करतोय. सुनीता पंडित मॅडम. क्लास चालवत आहे 2001 पासून. हा पहिल्याच वर्षी की क्लासच्या बाहेर एक कार्यक्रम जोरात करायचं ठरवलेला आहे आणि पेपरमध्ये पण जाहिरात दिलेला आहे. तर हा 23 वर्ष प्रयत्न केल्यानंतर सायन्स या विषयात तर मॅडम जेव्हापासून क्लास जॉईन केलेला तेव्हापासून मॅडम बी अनेक प्रयत्न केलेले आहे. 100 पैकी 98-99 पर्यंत आलेला आहे. तर हा प्रथम वर्ष आहे की मॅडमने अति प्रयत्न केलेले आणि भरपूर प्रयत्न केल्यामुळे तर सायन्सला सुद्धा पण 100 पैकी 100 मिळाले. मॅडमसाठी जर जोरात आणि मागील 23 वर्षापासून मी पण अनेक प्रयत्न केलेला आहे. अकाउंटन्सी आणि मॅथ्सचं आणि हे जे आहे माझं 3रा शतक आहे माझ्या विद्यार्थ्यांकडून. तर 2014-15 या वर्षी 10वी गणित विषयात रचना श्रीराम या मुलीने 100 पैकी 100 घेतलं होतं. तेव्हा मी 5001चं चेक दिलेलं आहे. तेव्हाच अल्बम मुद्दाम मी याचं आणून ठेवले होते. तर रचना श्रीराम आणि त्यांचीच बहीण पण यावर्षी पण घेतलेले आहे. चंद्रिका श्रीराम बक्षीस घेतलेलं आहे. तर 23 वर्षापासून अनेक प्रयत्न केलेला आहे. तर 2013-14 या वर्षात 10वीमध्ये 100 पैकी 100 मिळालं आणि नंतर काही वर्षानंतर बीकॉम या वर्षात बीकॉममध्ये स्टॅटिस्टिक्समध्ये सुद्धा आपला सुप्रभात क्लासचे 100 पैकी 100 आहे. आणि 23 वर्ष अथक प्रयत्नानंतर यावर्षी रोहननं माझं स्वप्न पूर्ण केलेलं आहे 100 पैकी 100 घेऊन. आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भरपूर जण प्रयत्न केलेला आहे. तर भरपूर काही बोलायचं आहे, परंतु म्हणजे वेळेचं थोडं बाण ठेवतो मी आणि तुमचं सहनशीलताचं पण बाण ठेवतो. एवढे 2 शब्द बोलून मी माझे भाषण. आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावंच लागेल.
सरांचे कर्म इतके सुंदर आहेत की त्याचे फळ आपण आज पाहतोय आणि आपल्या क्लासेसने आज जो उच्चांक गाठलेला आहे ते सरांच्या या प्रयत्नांमुळे, सरांच्या या सुंदर कर्मामुळे. पुनश्च धन्यवाद सर. तदनंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा अगदी गोड असा आणि सर्वजण उत्सुक असे आहेत या टप्प्यासाठी. तर त्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलेलो आहोत. तो आहे आभार प्रदर्शनाचा. मी सौ बंडी मॅडमना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शनासाठी ते मंचावरती या. क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. जसे वाऱ्याच्या झुळकेने मन सुखावते, झाडाच्या सावलीत मन विसावते, सूर्याच्या कोवळ किरणांनी मन प्रसन्न वाटते, तसेच मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढते. तसे आजच्या या सुप्रभात क्लासेसचे श्री रवींद्र पानुगंटी सर संचलित इयत्ता 10वी व 12वी विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाची शोभा वाढविणारे व्यासपीठावरील मान्यवर माननीय विजयलक्ष्मी कुर्री मॅडम, श्री वंगा सर, सौ रेणुका बुधाराम मॅडम यांनी आवर्जून वेळ काढून या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रवींद्र पानुगंटी सर आणि पानुगंटी परिवारातील सर्व सदस्य आणि आमचे पितृतुल्य पानुगंटी काका यांचेही मी आभार मानते. तसेच उपस्थित पालकांचे व गुणवंत विद्यार्थ्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. सुप्रभात क्लासेसचे शिक्षक वृंद यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. विशेष आभार आमच्या सुप्रभात क्लासेसचे माजी विद्यार्थी आमचा श्री सुकुमार विवेक गोगी हा उपस्थित राहून त्याचं मनोगत व्यक्त केला आणि त्याच्या त्या मनोगतमधून आम्हाला आमची गुरुदक्षिणा भेटली थोडक्यात असे आम्हाला आज वाटले. त्याचेही मी विशेष आभार मानते. आणि सगळ्यात जास्त आभार माझ्या सहशिक्षिका ज्या उत्कृष्ट भाषाशैली व उत्तम शब्दरचनेतून या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले त्या सौ अंबिका गळपा मॅडम यांचे मी आभार मानते. आणि आमच्या सुप्रभात क्लासेसचा स्नेही परिवार, आमच्या क्लासेसचा मित्रमंडळाचा परिवार आहे, त्यांचेही मी उपस्थितीबद्दल आणि आम्हाला केलेल्या मदतीबद्दल त्यांचेही मी आभार मानते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्यांची मदत लाभली त्या सर्वांचेही मी मनपूर्वक आभार मानते. आणि असा हा सुंदर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा इथे संपला असं मी अध्यक्षांच्या परवानगीने जाहीर करते आणि कार्यक्रम संपला हे सांगून मी माझी रजा घेते.